मस्त बेसन आणि रवा घालून बनवलेले आणि सर्व प्रकारच्या भाज्या घालून बनवलेले आहे हे बेसनाचे चिले म्हणजेच बेसनाची पोळी। हाय एव्हरीवन, मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही मजेत राहा। तर फ्रेंड्स, आज मी बनवणार स्पेशल डाईट बेसनचा चिला। तर अगदी 2 खाल्ल्याने पोट पण भरतं आणि आपलं म्हणजे डाईट पण होतं। त्यामुळे वजन म्हणजे हे जर तुम्ही केलात ना तर वजन थोडं कमी होण्याची शक्यता आहे। तर मी हे आज बनवणार आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। हे पाहू शकता, हे मी 15 मिनिटं अगोदर रवा, बारीक रवा मी अर्धा वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। हे बेसन घेतले आहे पाऊण वाटी, तुम्हाला लागेल तसं तुम्ही वापरू शकता, 1 वाटी पण घेऊ शकता। आणि हे हा बघा, एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून, टोमॅटो, कोथिंबीर, हे ढोबळी मिरची आहे म्हणजेच मोठी मिरची असते ना, ती बारीक कापून घेतलेली आहे। आणि ही तिखट मिरची आहे, अजवाईन आहे म्हणजे ओवा थोडासा क्रश करून घेतलेला आहे, लसूण घेतली कापून, आणि हे आहे अद्रक, आणि थोडे मसाले मी घेतलेले आहेत। आणि हे सर्व आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया, भाज्या आणि बेसन। तर मी आता हे भाज्या आणि बेसन मिक्स करून घेणार आहे। हे सर्व बेसन मी ह्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर हे भाज्या आहेत ना ते पण मी इथे घालून घेणार आहे। ह्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत मी, आणि आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि थोडीशी शुगर, आणि आता आपण हे एकजीव करून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि 5 मिनिटं बाजूला ठेवलेलं होतं। आणि आता आपण ते पाहूया, बघू बघा, मी असं हे एकजीव करून घेतलं आणि ह्याच्या आपण आता हे म्हणजेच बेसनाची, आमच्या मालवणी भाषेमध्ये पोळी बोलतात, पण आता आपण हे काढून घेऊया मस्त। आणि ह्याने भूक पण नाही लागणार, 2 खाल्ले ना तरी आपलं पोट भरू शकतं। तर बेसनाचे चिले काढ, हे बघा, मी तव्यावर हे घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे, गरम केलेलं आहे। तर आता मी हे काढून घेते। मंद गॅसवर मी घेतलेले आहेत काढून। आता चांगलं असं परतून घेऊया आणि त्यावर ठेवूया आपण झाकण, 2 मिनिटं, 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया। आता आपण चिला चेक करूया। हे बघा, आता आपण पलटून घेऊया मस्त। वर झाकण ठेवूया, पुन्हा आणखी 2-3 मिनिटं होऊ दे चिला। आता आपण पाहूया, हे बघा, मस्त आपले बनलेलं आहे म्हणजे बेसनाचा पोळा, म्हणजे त्याला चिला बोलतात। तर आता मी हा काढून घेते। आता मी एका ताटामध्ये काढून घेते। आपण आणखी काढून घेऊया, तुम्ही पॅनवर पण करू शकता, पण मी तवाच घेतलेला आहे, पॅनवर छान उचलतील, पण नॉर्मली मी तव्यावरच काढते। तर तुम्ही पॅनवर पण काढू शकता, पटपट उचलले जातील। आपण 5 मिनिटं ठेवूया मंद गॅसवर। आता सेकंड बघूया आपण। हे बघा, मस्त उचलला गेलेला आहे, पाहू शकता, जशी आंबोळी असते ना तशीच उचलला गेलेला आहे। मस्त सोपी रेसिपी आहे, तुम्ही झटपट बनवू शकता। आता आपण चेक करूया, मस्त मस्त रेडी झालेला आहे चिला, पाहू शकता तुम्ही, छानपैकी असा खरपूस भाजलेला आहे। आता आपण डिश तयार करूया। मस्त आपले
चिले रेडी आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त म्हणजेच बेसनाची पोळी. आणि ही डाएटसाठी खूप उत्तम आहे, म्हणजे याने वजन पण वाढणार नाही. भाज्या सर्व प्रकारच्या मी घातलेल्या आहे, हिंग, अजवाईन वगैरे, लसूण, आलं, त्यामुळे पचनाला पण चांगली. ही आहे मी बनवली मेथीची भाजी. हे मुळा घेतलेला आहे आणि हे आहे मिरचीचं लोणचं. तर आता मी हे जेवून घेणार आहे. चला टेस्ट पाहूया. मस्त ना, चिले मस्त झालेले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. 2 दिवसातून एकदा हा आहार घेतला आणि वेगवेगळा म्हणजे सॅलेड वगैरे घेतलात ना रात्रीच्या, आता रात्रीची वेळ आहे, तर तुमचे नक्की वजन कमी होईल. तर मी आता ना टेस्ट करते. मस्तच झालेलं आहे, छानच. तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता, तुम्ही नॉर्मली पण असंच खाऊ शकता. मस्त टेस्ट बनलेली आहे. बघा किती मस्त डिश बनलेली आहे ना, किती छानच. मी आता जेवून घेणार आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. तर आजची ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटते, आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सर्व व्हिडिओ पहा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.